तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आदित्य कुमार शंकर बोलतोय. आपल्या राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये तुमचं सर्व स्वागत करत आहे. कालच्या लेक्चरमध्ये प्रास्ताविक म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. तर आजच्या शिकवणीमध्ये संघराज्य व राज्यशास्त्र म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर रीडिंग लेट बघा, संघराज्य व राज्यशास्त्र. कलम 1 संघराज्याचे नाव राज्यशास्त्र. तर भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 कलम 1 ते 4 हे संघराज्य व राज्यशास्त्राशी संबंधित आहे म्हणजे काय निगडीत आहे. कलम 1 नुसार इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल तर इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. मात्र भारत कोणत्या राज्याचा संघ असेल की हे या कलमात देण्यात आलेला नाही. कलम 1-2 नुसार घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावे आणि त्याचे राज्यशास्त्र भूप्रदेश प्रादेशिक विस्तार पहिल्या अनुसूचीमध्ये विशिष्ट निर्देशित केलेल्याप्रमाणे असेल. कलम 3 नुसार भारताचे राज्यक्षेत्र हे पुढील बाबीचे विरुद्ध बनलेले आहे. घटक राज्याचे राज्यक्षेत्र नंबर 2 आहे केंद्र शासित प्रदेश आणि तिसरा आहे संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र आहे. तर कलम याच्यामध्ये 1 मध्ये तरतुदीमध्ये पुढील काही बाबी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर नंबर 1 आहे भारताच्या घटनेमध्ये संघराज्य असे न करता राज्याचा संघ असे करण्यात आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते संघराज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ या शब्दाचा वापर करण्यामागे 2 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटक राज्यातील कराराद्वारे निर्माण झालेले नाही. दुसरं आहे घटक राज्याला संघराज्यातून कुठून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. तर भारताचे संघराज्य हे राज्याचा संघ आहे कारण ते अविभाज्य घटक आहे म्हणजे काय अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भारत हा अविभाज्य अखंड देश आहे. तो केवळ प्रशासकीय सोय म्हणून विविध राज्यामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. तर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावे तसेच राज्यक्षेत्र यांचा उल्लेख पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आली आहे. सध्या पहिल्या अनुसूचीमध्ये 29 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश यांचा उल्लेख केलेला आहे. अमेरिकन संघराज्याप्रमाणे कराराद्वारे निर्माण झालेले नाही. घटक राज्यांना कुठून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. यानंतर भारताचे संघराज्य हे राज्याचा संघ आहे कारण ते अविभाज्य आहे. भारत हा अविभाज्य व अखंड देश असून तो केवळ प्रशासकीय सोय म्हणून विविध राज्यांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. तर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांची नावे देण्यात आली आहेत. राज्यक्षेत्र आणि याचा उल्लेख घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. पहिल्या अनुसूचीमध्ये 29 राज्ये 7 केंद्रशासित प्रदेश यांचा उल्लेख केलेला आहे. तर घटनेच्या सर्व तरतुदींना जम्मू काश्मीर वगळता सारख्याच प्रमाणात लागू होतात. मात्र 21 महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतुदी त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच 5व्या व 6व्या अनुसूचीमध्ये काही राज्यातील अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्र यांच्या प्रशासनासाठी स्वतंत्र तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर बघा आपल्या विषयाचं नाव आहे भारतीय शासन, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन. त्याच्यामध्ये बघा राज्यघटनेमध्ये विविध कलम त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र त्याच्यामध्ये दिसून येतात. तर भारताचे राज्यक्षेत्र
शब्दवैचित्र्याची व्याप्ती भारताचा संघ यापेक्षा अधिक आहे. भारताचा संघ यामध्ये केवळ घटक राज्याचा समावेश होतो. तर भारताच्या राज्यक्षेत्रात घटक राज्याबरोबर केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केली जाणारी जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे यांचाही समावेश केला जातो. तर भारताच्या संघाचे स्वरूप संघराज्यीय असल्याने अशा संघराज्य व्यवस्थेत अधिकाराची विभागणी केंद्र व राज्यामध्ये केलेली असते. मात्र केंद्रशासित प्रदेश व संपादित प्रदेशाचे प्रशासन केंद्र शासनामार्फत केले जात असल्याने त्यांचा समावेश भारताचा एक संघ शब्द केला जात नाही. तर भारत हा सार्वभौम देश असल्याने तो आंतरराष्ट्रीय कायद्याने सहमत केलेल्या पद्धतीद्वारे परकीय सार्वभौमत्व याद्वारे आतापर्यंत कोणतीही हक्क न सांगितलेला प्रदेश ताब्यात घेणे, एखादा जिंकून घेतलेला भाग इत्यादी. तर भारताने घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर दादरा नगर हवेली, गोवा, दमण, दीव, पुडुचेरी आणि सिक्कीम हे परकीय प्रदेश संपादित केलेले आहेत. म्हणजे काय मिळवलेले आहेत. नवीन राज्य दाखल करून घेणे व स्थापन करणे. कलम 2 अन्वये संसदेला 2 अधिकार देण्यात आले. नंबर 1 आहे योग्य अटी शर्तीद्वारे कायद्याचे नवीन राज्य संघराज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार आणि नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार याच्यामध्ये कलम 2 मध्ये देण्यात आलेले आहे. याचा मतलब आहे कलम 3 नवीन राज्याची निर्मिती. नवीन राज्याची निर्मिती कलम 3 अन्वये संसदेला नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याची क्षेत्रे व अथवा नावे त्यात फेरफार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे. तर कोणत्याही राज्यापासून एखाद्या राज्यक्षेत्र अलग करून अथवा 2 किंवा अधिक राज्याचे भाग एकत्र करून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येते. नंबर 2 आहे कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येते. नंबर 3 आहे कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल. तर नंबर 4 आहे कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार मदत करता येईल. नंबर 5 आहे कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार मदत करता येईल. मात्र असे करताना कलमात पुढील 2 अटी टाकण्यात आल्या. नंबर 1 आहे या प्रयोजनार्थ असलेले विधेयक राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज संसदेत मांडता येणार नाही. नंबर 2 आहे अशी शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींना ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्याला आपले विचार व्यक्त करण्याची पाठवावे लागते. त्यानुसार तसेच आवश्यकतेनुसार तो कालावधी वाढवून देऊ शकतो. वरील तरतुदीमध्ये पुढील बाबी सर्वज्ञामध्ये समाविष्ट होतात. नंबर 1 आहे संबंधित राज्य विधिमंडळाचे विचार मते स्वीकारण्याचे बंधन राष्ट्रपतीवर म्हणजे संसदेवर नाही. संसद राज्याचे मते स्वीकारू शकते किंवा भेटवू जाऊ शकते. अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये विविध कलमांचे संघराज्य व राज्यराज्य याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला काही याच्यामध्ये शंका आहे का? विचाराचा का प्रश्न झालेला तर संसद जेव्हा विधेयकात बदल किंवा सुधारणा करील त्यावेळी प्रत्येक वेळी राज्य विधिमंडळ नव्याने विचार घेण्याची आवश्यकता नसेल. राज्याप्रमाणे संसदेला नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती किंवा विद्यमान केंद्रशासित प्रदेशाची क्षेत्रे किंवा सीमा अथवा नावे यात फेरफार करण्याचा अधिकारही प्राप्त आहे. या केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत संबंधित विधिमंडळाचा विचार घेण्याची गरज नसते. त्यांच्या बाबतीत संसद आपल्या मताप्रमाणे निर्णय घेऊ शकते. तर वरील तरतुदीच्या आधारे स्पष्ट होते की घटनेने नवीन राज्याची निर्मिती व विद्या
भारताच्या अंतर्गत व राजकीय नकाशात आपल्या मर्जीप्रमाणे फेरफार करू शकते. म्हणजे घटनेने कोणत्याही राज्यातील प्रदेश गणराज्याची किंवा कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी दिलेली नाही. त्यामुळे भारताच्या धोरणात म्हणजे राज्याचा अभंजक संघ असे करण्यात आले आहे. संघशासन राज्याचा विलोप घडून आणू शकते, मात्र राज्य संघराज्याचा विलोप घडून आणू शकत नाही. तसेच कलम 4 मध्ये असे घोषित करण्यात आले आहे की नवीन राज्य दखल करून घेणे किंवा स्थापन करण्यासाठी कलम 2 आणावे. तसेच नवीन राज्याची निर्मिती व त्यांचे क्षेत्र सीमा नावे यात फेरफार करण्यासाठी कलम 3 आणावे. करण्यात आलेला हा कायदा 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा संबंधित येणार नाही. याचा अर्थ असा होतो की असा कायदा सामान्य नीती नियम प्रक्रियेद्वारे साध्या बहुमताने संमत केला जातो. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे तर 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात असा निर्णय दिला की संसदेच्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या अधिकारात भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशात बहाल करण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही. त्यासाठी कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल. हा मुद्दा 1960 मध्ये पश्चिम बंगालमधील बेरुबारी युनियन म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश पाकिस्तानमधून बहाल करण्यावर निर्माण झाला होता. असे नवी घटना दुरुस्ती 1960 मध्ये करावी लागली होती. तर याउलट 1969 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय असा दिला, भारत आणि इतर देश या सीमा विवादाच्या समाधानासाठी घटना दुरुस्तीची काय आवश्यकता नाही. असा विवादाचे समाधान कार्यकारी कृतीद्वारे केले जाऊ शकेल, कारण त्यामध्ये भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशाला देऊन टाकण्याचा समावेश असतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या सत्रात समजून सांगितलं. तर यानंतर आहे भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती. भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती. तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतात 2 प्रकारचे राजकीय ऐक्य होते. ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने. ब्रिटिश प्रांत प्रत्यक्षपणे ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली होते, तर संस्थाने देशी राज्याच्या किंवा संस्थानिकाच्या ताब्यात होती, मात्र त्याच्यावर ब्रिटिश सरकारचे आधिपत्य होते. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने 18 जुलै 1947 भारत व पाकिस्तान येथून स्वायत्त राष्ट्र निर्माण केली. या कायद्यामुळे संस्थानिकावरील ब्रिटिश सत्ता संस्कृतात आल्यामुळे संपल्यामुळे 562 स्वातंत्र्य संस्थाने अस्तित्वात आली. यामुळे संस्थानिकांना पूर्ण सार्वभौम पुन्हा प्राप्त झाले. त्यामुळे भारतात किंवा पाकिस्तानात विलीन करण्याचे लढण्याचा अधिकार त्यावेळी म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्राप्त झालेला आहे. आपण पुढच्या तासामध्ये समजूनच घेणार आहोत इतिहासाच्या लेक्चरमध्ये. तर त्यामुळे भारतात रायझेशनचा धोका निर्माण झाला. 27 जून 1947 रोजी भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य स्थापन केला. वल्लभभाईच्या दूरदृष्टी व वाटाघाटी कौशल्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी काश्मीर, हैदराबाद, जुनागड संस्थाने वगळता 562 संस्थाने एकतर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन झालेली होती. भारताच्या हद्दीत
522 संस्थाने होती, त्यांच्यापैकी 549 संस्थांनी भारतात विलीन करून घेण्यात आलेली आहे. यानंतर नंबर 1 आहे पाकिस्तान आणि सौदाच्या आक्रमणामुळे काश्मीरचा राजा हनी सिंग यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी औपचारिकपणे भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. जुनागडचा राजा मुस्लिम होता, जनता मात्र हिंदू होती. त्यामुळे फेब्रुवारी 1948 मध्ये सर्वमत जनतेने भारतात विलीन होण्याचा कौल दिला. तर 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारच्या हैदराबाद विरोधात पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो सुरू केली, जी विरोधात 17 सप्टेंबर 1948 रोजी पर्यंत चलली. त्यानुसार हैदराबादचे भारतात विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या तासामध्ये आपण संघराज्य राज्यक्षेत्र, संघराज्याचे नाव राज्यक्षेत्र, कलम 1, कलम 2 नवीन राज्यावर नवीन दाखल करून घेणे व स्थापन करून घेणे, कलम 3 आहे नवीन राज्याची निर्मिती, त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय. त्याच्यामध्ये बघा भारतातील राज्य व केंद्र संस्कृती क्रांती, त्याच्यामध्ये बघा संस्था निकालचे विलीनीकरण. यानंतर आपण उद्याच्या तासामध्ये प्रांत व संस्थानाचे एकात्मीकरण म्हणजे काय हे शिकून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. आपण भेटू उद्याच्या पिरियडमध्ये. धन्यवाद.